मागील 45 दिवसांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। शासनातर्फे त्याची एक मागणी पूर्ण झालेली आहे, परंतु अंगणवाडीला सेविका आणि मदतनीस यांना कायमस्वरूपी करावे व त्यांना पेन्शन देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। परंतु प्रशासनातर्फे त्यांना बेकायदेशीररित्या नोटीस पाठवत असल्यामुळे याचा निषेध करण्यासाठी क्रांती चौकामध्ये जेल भरो आंदोलन केलं गेलं। हमारी ताकत आयटक जिंदाबाद, आयटक जिंदाबाद। 3 डिसेंबर पासून चालू असलेला संप अंगणवाडी सेविकांचा, याच्यावर जरा सुद्धा जिल्हा परिषद दखल घेत नाही आणि 1-1.5 महिना झालाय हा संप चालू आहे, तरी सुद्धा त्यांची अंगणवाडीचे कुलूप तोडण्याची तयारी आहे। मग त्यांना जर का जिल्हा परिषदेला जर का कुलूप लावलंय, ते आज सांगते की कार्यकर्त्यांना कामावरून खाली करा आणि एवढे आजपर्यंत जे रिक्त पद आहेत त्यांनी तेच भरलेले नाहीत, तर हे रिक्त पद करून ते भरणार कधी? आणि ह्या 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा त्यांच्यावर होणारा जो परिणाम आहे कुपोषणाचा, हा कसा दूर करणार आहे? त्यांना हे 1.5 महिन्यात दिसतंय की कुपोषण जास्ती वाढलंय, पण अंगणवाडी सेविकेचं जे कुपोषण वाढलेलं आहे त्यांना ते दिसत नाहीये का? आणि 10,000 मानधनात ते स्वतःचा तरी उदरनिर्वाह करू शकतात का? त्यांनी 10,000 करून दाखव, आम्ही त्यांची कामे करतो आणि प्रत्येक सेविकेला जेवढा पगार आहे त्यांनी तेवढ्याच पगारात त्यांनी काम करून दाखवावं। आणि काम ते नुसतं अंगणवाडीचेच नाही देत, तर जिल्हा परिषदेचे काम आहेत, समाज कल्याणचे आहेत, आरोग्य खात्याचे पण काम आहे। आणि नवीन जो काही आजार येतोय गावामध्ये, कोविड सारखे, बुरशी सारखे, ह्याची सुद्धा कामं ते अंगणवाडी सेविकेकडे देत आहेत। परत सर्वेक्षण जे आहे एप्रिल ते मे महिन्यामध्ये असतं, ते सुद्धा सर्वे करायचं आहे। परत कोणाचा मृत्यू, कोणाचा जन्म आणि कोण गरोदर राहिलंय, इथपर्यंत पूर्ण डाटा अंगणवाडी सेविकेकडे आहे। तर हा डाटा जिल्हा परिषद पर्यंत केवळ अंगणवाडी सेविकाच पुरवतीये आणि जिथं बेस पाया आहे भरतोय मुलांचा, तुम्ही त्यांच्याकडे जर का लक्ष देत नाहीये, तर पुढचा परिणाम जो होईल तो आता शासनाला बघावाच लागणार आहे। आज आमचा जो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो मोर्चा आहे आयटकच्या वतीने आहे आणि तो न्याय हक्कासाठी आहे। आम्हाला पेन्शन, वेतन श्रेणी लागू करावे आणि गॅज्युटी लागू करावे, यासाठी आमचा मोर्चा आहे। क्रांती चौकून जिल्हा परिषदपर्यंत आहे, जेल भरो आंदोलन आहे। राज्यभरात हे सर्व मोर्चे चालू आहे। आम्ही अंगणवाडी कर्मचारी जो आहेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पुंजपुटेवरती काम करतात, 5 ते 10 हजार रुपयावर काम करतात, पण सरकारला अजूनही जाग आलेली नाही आहे। सरकार बालकांना कुपोषण होण्यापासून वाचवतं, पण आमच्याच मुलं कुपोषण होत आहे। आमच्या मुलांचं एवढ्याशा पगारीमध्ये आम्ही शिक्षण करायचं का घर चालवायचं? आणि अंगणवाडीमध्ये ज्या महिला आहेत त्या विधवा आहेत आणि परिपक्वता आहे, त्यामुळे त्या एकटा घर चालवतात, त्यामुळे त्यांना घर चालवणंही कठीण झालेलं आहे। आणि 1.5 महिन्यापासून संपावर आहात। सरकारला अजूनही जाग आलेली नाही आहे, सरकारला आजही जाग आलेली नाही आहे। सरकार म्हणतं महिलांचा खूप सन्मान करतोय, पण आज असं वाटतंय की सन्मान बिलकुल राहिलेला नाही महिलांना।